इतिहासामध्ये सर्वात मोठा डाव मारला श्रीपादच्या विरोधात कुणी तर गणेश चव्हाणनं धोंडवाडीत आणि विजय मिळवला. ती पराजयाची सल घेऊन गेली महिना झालं फिरतोय. मला गणेशने पाडलंय आणि गणेशचा मी कधी बदला घेईन. गणेशला वाटतंय मी रोज कुस्त्या मैदानी मारतोय, मी सुद्धा माझी स्थिती कायम ठेवील. प्रेक्षकांच्या मात्र जीवाची घालमेल सुरू झाली आहे. कोण कोणाला पाडणार, नजरला नजर भिडली आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. काहीतरी घडेलच. सोले वस्ताद थोडं बोल काय. सन्मान्य प्राध्यापक महादेव तळेकर सर, भोसेगावचे युवा नेते प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पश्चिम महाराष्ट्र यांच्याकडून चाललेल्या मैदानामधली कॉमिटी ऐकून मला सरांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि कौतुकाची थाप माझ्या पाठी टाकलेली आहे. कवी कुसुमाग्रज एका ठिकाणी म्हणतात, प्राध्यापकानं बक्षीस दिलेलं 500 रुपयाचं 5 लाखासारखं मला वाटतंय. कवी कुसुमाग्रज एका ठिकाणी म्हणतात, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई धावून आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशीन पाहुणी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईन कशी बायको मात्र वाचली, भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगी सर आता लढतो आहे आणि वारे वा श्रीपाद, वारे वा गणेश, वाजवा गिटाळ्या, टाळ्या वाजवा. शबाश. थांबले त्यांच्या रक्तातच नाही. कुस्ती सम्राट अस्सल पैलवान असलम काजींचा पट्टा येतो वरचा आणि गणेश चव्हाण. दोन पच गयो वाजवा गिटाळ्या, टाळ्या वाजवा. आतले बसा की ऐका की हात जोडतोय मी आपल्या गावचा पंढरपूरचा. बसा की अख्ख्या राज्याला शिस्त लावली आहे मी. जिथं मी असतो तिथं शिस्तीत मैदान. पापडे बाळा बस की खाली. अरे बसा की खाली. बसा. मातीतली माणसं आहे. माती आणि माता एका वेळेला फरक आहे. माता जन्म देते आणि माती घडवते. माझ्या समोरच्याला ऐकायला नाही का तुम्हाला? बसा की रे भाऊ, बसा की रे, बसा की. ऐकाय की मी तुमच्या थोडल्या भावानी. बसाय खाली. अरे उद्या कपडे घाण झाले तर झाले. बसा खाली, नाही तर मागत रे इकडं. बसा खाली. एडिटर वाले हो, एडिटर हे पंचलीचे नव्हे तुम्ही. आज पाहुणे आमची. तुम्हाला कसं म्हणजे वर जावा तुम्ही. हे तुम्ही पत्रकार आहे, जावा की आतमध्ये. तुम्हाला आतमध्ये चान्स आहे. भारतीय लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. तुम्ही एवढं साईडला का उभारता? एवढी कुस्ती होईल मग बाईट घ्या. फार चांगली कुस्ती आहे. गणेश चव्हाणनं कब्जा घेतलेला आहे. मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती. पक्का करायचा, काय बी करू नको पक्का. 2 नंबरचे पैलवान चला. ए तात्या, चल 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 चल. मारण्याचा प्रयत्न गणेश चव्हाणचा फसलेला आहे. पहिला किस्सा, धक्का किस्सा, फौजदारी किस्सा, नोंदणी किस्सा, पुट्टे किस्सा, पोकळ किस्सा, असे 7 ते 8 प्रकार आहेत. तुम्हाला महेंद्र गायकवाड व्हायचंय का? तुम्हाला सिकंदर शेख व्हायचंय का? तुम्हाला प्रकाश बनकर व्हायचंय का? माऊली जमदाडे व्हायचाय? काय व्हायचंय? गत वर्षीचा प्रकाश बनकरचा सीझन किती झालाय? पक्का करायचा, काय बी करू नको पक्का कर. दीपक दादा, प्रकाश बनकरचा गेल्या वर्षीचा सीझन किती व्हावा? 98 लाख रुपये. चल दमलाय. सिकंदर शेखचा सीझन झालाय 2.5 कोटी रुपये. महेंद्र गायकवाडचा सीझन गत वर्षीचा झालाय 1 कोटी रुपये. माऊलीबा आता काय झाले का? आता शांत घेऊ जा थोडं. एक कुस्ती बघू. आता फक्त थोडेच राहिले. आता आला बाबा, आला बाबा. तात्या पंढरपूरचा तात्या जवळ. शबाश. कसा आहे? कशा आहेत मांड्या? नुसतं स्टिंग पेज. पक्का कसं आहे? वाटत आहे असले एखाद्या घरात असावं.
नुसती मॅगी खाई. शाबाश. वा रे वा. ए चडी सोडून घे, चडी सोडून घे. चडी. अरे कच्ची कैरी कब तक छिपेगी पत्ते के यार. कोणाच्या पोरी जमीन नाही. 50 म्हशी आहेत. गवार पंढरपुरी बाप नावाचा डायरेक्टर सतर्क असला की मुलं हिंदू हिरो बनतात. चल चल वळून कुस्ती कर. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, गुड फादर बेटर दॅन 100 टीचर्स. नाहीतर बापच हातबट्टी घेत असला तर मुलगा नक्कीच इंग्लिश घेणार. तुमच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही यशस्वी झाला. बाप म्हणून सक्सेस झाला. मुलगा जर टेन्शन द्यायला लागला की बापाचा पेश झालं म्हणायचं. बाप यशस्वी, मुलगा यशस्वी काड्या करायचं, रक्ताचं पाणी करायचं. तर मुलानं मात्र रात्री 2-2 वाजता ऑनलाईन रमी खेळायची. बंद केलं मोदी साहेबांनी जंगली रमी. तात्या वाट बघायला लागलाय विजू मांडवे. विजू विजय मांडवे आलाय तर का आबा. तो आलाय का इथं. एवढा वेळ लावत नाही. तात्या आलेल्या फास्ट येतो तो. सोनारीचं पोरगा आहे. सोनारीला एक कारखाना आहे अनिल दादांचा. विहाळला एक कारखाना आहे. अलिगावला कारखाना आहे. लवंगीला कारखाना आहे. अख्ख्या राज्यात उद्योगाचा जाळा आहे. चल चल. आपस कर्मशीची डायरेक्टर आहे. शेतकऱ्याचा राजवाडा उभा केलाय मंगळवेढा तालुक्यात सलगरला. शेती काही भीमा नदीच्या तीरावर कोणी बी पिकवलं, तिथं मातीचा पोत आहे. दीपक दादा, तिथं आपल्याला पाणी लगेच आपल्याला 2 किलोमीटरवरती पाणी मिळतंय. जमिनीचा पोत आहे, गोड पाणी आहे उजनीचं. म्हणजे माळावरती ऊस आणला की त्यानं समजायचं जीवनामध्ये सक्सेसफुल झालं. काय दादा, मंगळवेढ्यामध्ये ज्वारी पिकत होती ना, अशा ठिकाणी कारखाना करून शेतकऱ्यामध्ये स्टेटस निर्माण केलं. आला बघा विजू मांडवे. बघा ह्या पोरालाच अनिल दादांचा आधार आहे. बापू मांडवेचा चिरंजीव आहे. सोनारी गावचा पोरगा भैरवनाथाच्या नगरीत आलाय. कसा हरणासारख्या उड्या मारते. काहीतरी घडतंय काहीतरी. टाळ्या करत टाळ्या. काय कुस्ती घेतली माऊली आबा. हे कौतुक आहे माऊली आबा काळेंचं छत्रपती संभाजी महाराज जयंतीचं. सन्माननीय उद्योगपती अनिलदादा सावंत साहेबांचं, त्यांच्या सर्व सहकार्यांचं. कोणी तनानं, कोणी मनानं, कोणी धनानं, कोणी कायेनं, कोणी वाचेनं. 2 तारखेला सलगर बुद्रुकला या. असंच मैदान आहे भलं मोठं. किती मोठ्या कुस्त्या असू दे तिथं लागत्यात. 2 तारखेला सन्माननीय युवक नेते अनिलदादा सावंत साहेबांच्या वाढदिवसा निमित्तानं मैदान आहे. शाबाश. चल 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 चल. अजीर तो अजीर. बच गयो. याला म्हणायचं पंचगिरी. गणेश चव्हाण, जो जीता वही सिकंदर. गणेश चव्हाण विजय झाला. टाळ्या वाजवा की जोरदार. काय कुस्ती झाली दोघांची. श्रीपाद बेटा, कभी खुशी कभी गम ये तो चलता ही रहता है. काल देवळाली गाजवले श्रीपादनं. धाराशिव जिल्ह्यात